रामकृष्णारी हा पण एक असा छान अनुभव आहे. आम्ही आमच्या पण घरचे मला आप्पा म्हणतात, हे पण आमचे महादेव रामचंद्र पाटील म्हणजे आप्पा महाराज. आम्ही दोघंही ही वेळ आणली आमच्या बाब्यानं. बाब्याने आम्हाला छानपैकी गाडीवर सोडलं आणि त्याचं अचानक काय केलं सांगा बाब्याने. माघारी गेला निघून कारण सोडून आम्हाला आमच्याकडे जायचं. तिथं जर बोलला असतं तर आम्ही काहीतरी पर्याय काढला असता. आत्मापूरला जायचं. तर अशा पद्धतीने आम्ही चाललोय. पण त्यानिमित्त आम्हाला आप्पाबरोबर थोडं मोकळं बोलण्याची, हातात हात घालून चालण्याची योगाने आणला ती बाब्याला दिला. बाब्या पुन्हा एकदा असंच कर एकदा, असाच दोघांना कोणाला तर ने गाडीवलं आणि तिथंच सोड आणि मग आमचं चालत येऊ दे. तर खूप छान. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. त्यानिमित्तानं आपलं नामस्मरण करत करत आमचं चाललंय. आप्पा महाराज आमचं 75 वर्षाचं आहे पण तरी एकदम काटक आहे. पण आप्पा तुम्हाला एक सांगतो, आता या वर्षापासून आपली जुन्या मार्गावर दिंडी तुम्हाला कसं वाटतंय? हा एकदम मस्त झालं. 4 दिवस कमी झाले. 4 दिवस कमी झालं आणि दुसरे दिवस लोक यायचे, मी त्यांचं कामाचे दिवस तेवढे 4 दिवस वाचलं. आणि दुसरी गोष्ट मार्ग सोपा झाला. मार्ग सोपा झाला. तो उन्हातानाचा फिरून जाण्यापेक्षा तिकडे खपू ह्याला तुमच्या बंगल्यावर ऐका, वाशिवनं महापे, नेवाळी गाव, वांगणी, बिहपुरी आणि महड हे 5 दिवसाचे मुक्काम कमी झाले. आणि त्यात फक्त वाशिवनं आला विठ्ठलवाडी आणि विठ्ठलवाडीहून पनवेल बस. आणि मडचा मुक्काम आहेच की आपला. नाही मड रद्द कमी केलं का? आणि मग मडकडे कसं जायचं? फक्त सकाळी गणपतीला जायचं आणि पाया पडून. हो 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 ते पहिल्यासारखं. हा बापदेवला पहिलं आपण जातो तो गणपतीच्या पाया पडायचो आणि आपण डायरेक्ट ह्याला यायचो बॉम्बला इटोबाला. मग मी विचार काय केला, नाही पण हे सगळं मी पाटील महाराजांना विचारून केलं. माझ्या मनचं यात काहीच नाही आप्पा, माझ्या मनाचं यातलं काय नाही. सगळी रॅग आणि रॅग पाटील महाराजांच्या सांगण्यावर चांगलं झालं. हा, कारण आणि त्यांना विचारून 4 मुक्काम कमी झालं. उलटून कसं आहे, लोक मजुरी करणारे लोक. आता बघा, पहिला मुक्काम झाला ना वडाळा, दुसरा मुक्काम वाशी, तिसरा मुक्काम विठ्ठलवाडी, चौथा मुक्काम पनवेल आणि 5वा मुक्काम नाडाळ. नाही, चौथा मुक्कामच नाडाळ. हा, चौथा मुक्काम नाडाळ आणि 5वा खोपोली. खोपोलीत पण बदला मुक्काम, कारण तिथं त्यांना सभा मंडप. हे असं बघा, आता हे दिवस देवानं चांगलं प्रेमाचं वाटचालीचं दिलेत. अशी काहीतरी आपल्या हातात हात घालून चालायची योग आणला बाब्यानं. बाब्याला आपण धन्यवाद देऊ बरं का. आणि त्याला उबाईत पोशाख करूया. उबाईचा पोशाख करून त्याचं बरोबर जाऊ दे आणि त्याला सत्कार करूया त्याचा चांगला. त्याची वटी भरायची काय? हा, ओटी भरू, नाहीतर त्याला अजून एखादा तुकडा देऊ. तर खाना नारळाची. हा, खाणार म्हणून काय का बाब्या. आता ही चालताना आठवण्याला जेवरेवाडी चाली. जेवढे हा,